नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमित्तानं चर्चेचे एक ना एक घटनाक्रमातले टप्पे समोर येत असताना आपल्या सगळ्यांना एका बाजूला मोहित कंबोज यांच्या ट्विटच्या संदर्भातली चर्चा सुरू असतानाच हेही विसरून चालणार नाही की भारताच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ज्या घराणेशाहीला संपवण्याच्या संदर्भातलं वक्तव्य केलं त्याचे अनेक सूचक इशारे हे राष्ट्रवादीपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादी ही एका कुटुंबाची आहे असं सांकेतिक वक्तव्य हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याही कडून झालं. त्या वक्तव्याच्या नंतर पंतप्रधानांनी येत्या काळात घराणेशाही भारतीय राजकारणातून हद्दपार झाली पाहिजे, तिचा जनतेने तिरस्कार केला पाहिजे इथपर्यंतची कठोर भूमिका घेतली आणि त्याच निमित्तानं येत्या पुढच्या 2.5 वर्षात काय पद्धतीचं राजकारण, काय पद्धतीचे डावपेच हे भाजपा आखेल इतकंच नाही तर 2024च्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाजपाचा प्रतिस्पर्धी असू शकतो नसू शकतो याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातला एक महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा घटक हा राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीला याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये 2014, 2019च्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेताना आपण पाहिलेलं आहे. 2014ला अनपेक्षितपणे महाराष्ट्रातलं सरकार भाजपाचं आणण्यात राष्ट्रवादीचं योगदान होतं. 2019ला अनपेक्षितप्रमाणे भाजपाचं सरकार घालवण्यात राष्ट्रवादीचं योगदान होतं. या दोन्ही गोष्टी अधोरेखित झाल्याच्या नंतर आता मात्र घराणेशाहीच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीला टार्गेट करणार आहे का? आणि केवळ मुद्दा हा घराणेशाही पुरताच आहे की त्यामागे काही इतर गोष्टी आहेत? हा एक भाग आहे. दुसऱ्या बाजूला घराणेशाहीमुळे निश्चितच राजकारणातल्या गुणवत्तेला स्थान मिळत नाही, संधी मिळत नाही. परिणामी पीपल्स पार्टिसिपेशन या इंग्रजीतल्या शब्दाचा मराठीतला अर्थ हा लोकशाहीतला जनतेचा सहभाग कमी होण्यापर्यंत पोहोचतो असंही नमूद पंतप्रधानांनी केलं. आणि म्हणून घराणेशाहीच्या विरोधातली त्यांची लढाई ही देशभरात सुरू होत असताना ती महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या विरोधात असेल का, ती शिवसेनेच्या विरोधात जास्त असेल की राष्ट्रवादीच्या विरोधात जास्त असेल, या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं उमेशजी पाटील आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्या सोबत गणेशजी हाके आहेत. आपल्या सोबत 2 राजकीय विश्लेषक आहेत, वैजयंतीजी कुलकर्णी आपटे आणि उमेशजी घोंगडे. मान्यवरांच्या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. पटकन पहिला मुद्दा उमेशजी आपल्यासाठी आहे. पंतप्रधानांच्या बोलण्याचा साधा अर्थ काय? महाराष्ट्रात भाजपाच्या निशाण्यावर कोण असेल? राष्ट्रवादी, शिवसेना की फक्त राष्ट्रवादी? नाही, मोदी साहेबांच्या निशाण्यावर महाराष्ट्र नव्हताच. मोदी साहेबांच्या निशाण्यावर काँग्रेस पक्ष होता आणि ते सातत्यानं काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधी यांचा उल्लेख जे आहे ते युवराज वगैरे अशा पद्धतीने करत असतात. त्यामुळे त्यांचा जो रोख होता तो काँग्रेस पक्षाच्या संदर्भात होता. ते देशाच्या संदर्भानं लाल किल्ल्यावरून बोलताना ते महाराष्ट्राच्या एकट्याच्या संदर्भानं कशाला बोलतील? आणि ते तसं जर बोलले तर मग एक बोट ज्या वेळेला ते आमच्याकडे दाखवतील तर 4 बोट त्यांच्याकडे जातील. राजनाथ सिंह साहेबांचा मुलगा जो आहे तो काय करतो? तो आमदार आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री नमन सिंह मुलगा, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांच्या 2 मुली. एवढंच काय, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा घराणेशाहीतूनच आलेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांची फॅमिली, माधवराव शिंदे यांची फॅमिली, प्रवीण महाजन, नारायण राणे, किती उदाहरण आहेत घराणेशाहीची. मग ते काही त्या सगळी भाजपमध्ये येऊन विजयकुमार गावित मुलगी खासदार आहे, आता वडिलांना मंत्री केले ते स्वतः. म्हणजे हे सगळं जर बघितलं आपण तर घराणेशाही फक्त देशाच्या पंतप्रधानांची घराणेशाही नसली म्हणजे बाकी सगळी जत्रा घराणेशाही मधून भरली की चालते का? हा मुद्दाच गैरलागू आहे. मुळात डॉक्टरचा मुलगा डॉक्टर लोकांना चालतो, वकिलाचा मुलगा वकील चालतो, खेळाडूचा मुलगा खेळाडू चालतो. प्रश्न एवढाच आहे की डॉक्टरचा मुलगा जो आहे तो ऑपरेशन करताना जर पोटामध्ये कात्री विसरून आला तर तो लोकांना चालणार नाही, उद्या त्याला शिक्षा होईल.
जर त्याची प्रॅक्टिस खरोखर चांगली असेल तर तो चालेल. बर वकिलाची मुलगा वकील झाला तर प्रॅक्टिस चांगली असेल तर त्याची प्रॅक्टिस चालेल. एकदा त्याला कोणतरी असेल त्याच्याकडे जाईल वडिलाच्या पुण्याईवर. ठीक आहे. सारखं आपल्याला जर असं केस हारायला सुचवायचंय लागला तर नाही जाणार. आपल्याला असं सुचवायचंय की पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य हे फक्त काँग्रेस पुरतं होतं आणि भाजपातही खूप लोक घराणेशाही आहे, माफ करा, लोकशाही नाही, घराणेशाही आहे असा आपला आक्षेप आहे. गणेश हाके आपल्याला उत्तर द्यायचं या मुद्द्यावर. येस. नाही काय आहे प्रसादजी, उमेश पाटील जे म्हणाले ना की उमेश पाटील हे पर्टिक्युलर अशा एखाद्या आमच्या भारतीय जनता पार्टीतल्या या काही तुमच्या म्हणजे एखाद्या नेत्याचा मुलगा त्या राजकारणात असून आमदार खासदार झाला त्याच्या संदर्भात बोलतात. मला म्हणायचं की दोन गोष्टी आपण विचार करायला पाहिजे की माननीय पंतप्रधान जे बोललेले आहेत ते घराणेशाहीच्या बद्दल, ती घराणेशाही म्हणजे ती पक्षाच्या मालकीची घराणेशाही आहे. अहो पक्ष संपूर्णपणे या देशातले 18 या राज्यांमध्ये असे आहेत की ते पक्ष एखाद्या घराण्याच्या मालकीचे पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी अशा एकट्या कुठल्या नेत्याचा कार्यकर्त्याच्या मालकीचा पक्ष नाही. हे उमेश पाटलांनी थोडंसं मला असं वाटतं ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की उदाहरण तुम्हाला मी सांगितलं जी ज्या घराणेशाहीबद्दल आपल्याकडे आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि आपण ज्या आपल्याकडे ज्या काही राजेशाही जी व्यवस्था आपल्याकडे होती ती राजेशाही व्यवस्था म्हणजे पूर्वी राजा हा ईश्वर समजायचा, इतकी म्हणजे दृढ अशी जनसामान्याची संकल्पना राजेशाहीच्या संदर्भात राजाच्या संदर्भात होती. आणि पुन्हा तीच आमच्या संसदीय लोकशाही आमची प्रगल्भ म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला प्रत्येकाला म्हणजे टाटाला असेल बिर्लाला असेल त्याला जेवढा मतदानाचा अधिकार तेवढा आमच्या सामान्य गरीब एखाद्या झोपडीत राहणाऱ्या आदिवासीला सुद्धा तो अधिकार दिला. त्याचं स्वातंत्र्य काय ती जी संकल्पना आहे तर माझं म्हणणं आहे की त्या अर्थानं या देशातल्या गरीब सामान्य माणसाला सुद्धा जी म्हणजे आता ही लोकशाही मध्ये त्या पद्धतीचं नेतृत्व त्याला करायला मिळायला पाहिजे, त्याचा सत्तेत त्याचा वाटा असला पाहिजे. ही या आपल्या लोकशाही मध्ये मधली संकल्पना होती आणि जगामध्ये सगळ्यात आता म्हणजे जर चांगली आणि उत्कृष्ट अशा पद्धतीची जर व्यवस्था कुठली असेल तर आपल्या इथली संसदीय लोकशाही आहे. आणि या लोकशाहीमध्ये गणेश हाके याच्या बरोबरचा एक आणखीन मुद्दा आहे त्यावर मी आपल्याला बोलता करतो, पण तत्पूर्वी त्याच्या एक अनुषंगाने पटकन प्रश्न वैजंती कुलकर्णी आपटे आणि उमेश घोंगडे यांना विचारतो की लाल किल्ल्यावरून पंतप्रधान फक्त काँग्रेस विषयी बोलले, आमच्या विषयी बोलले नाही, असं जेव्हा एखादा राष्ट्रवादीचा प्रवक्ता जाहीरपणे सांगतो त्याचे नक्की संकेत काय पकडायचे, बिटवीन द लाईन काय आहे, बाबा आम्हाला त्रास देऊ नका किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत. वैजंतीजी. प्रसादजी, याच्यामध्ये असा अर्थ निघतो की जरी सर्वसामान्यपणे लाल किल्ल्यावरून भाषण करताना पूर्ण देशाला उद्देशून केलेलं भाषण होतं आणि त्याच्यामध्ये काँग्रेस हा पक्ष मेन होता, प्रमुख पक्ष काँग्रेस त्यांचं टार्गेट होतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की इतर राज्यांमध्ये सुद्धा आता हाकेम जसं म्हणाले की एखाद्या घराण्याची मालकी असते एका पक्षाकडे तर त्यांना सुद्धा हा इनडायरेक्टली हा लगावलेला त्यांनी टोलाच आहे असं मला वाटतं. एक पटकन पुढचा मुद्दा उमेशजी आपल्यासाठी आहे. या चर्चेत आपण सहभागी झालात, आपल्याला नीट आवाज ऐकायला येत असेल अशी अपेक्षा आहे. आत्ताच्या घडीला तुमच्या लेखी ज्या ज्या वेळेला घराणेशाहीची चर्चा होते तेव्हा महाराष्ट्रात दोन पक्ष प्रामुख्याने समोर येतात, एक ठाकरेंचा दुसरा पवारांचा. जो पक्ष एका कुटुंबाच्याच नेतृत्वात पुढे जातो त्याच्या अडचणी काय असतात आणि तशी अडचण तुम्हाला राष्ट्रवादीत होताना दिसतीये का? पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पवार आडनाव नसलेला आणि पवारांच्या घराण्यातला नसलेला कधीतरी होऊ शकतो का? नाही, होऊ शकतो ना, त्याच्यामध्ये काय की परंतु जोपर्यंत पवार साहेबांच्या सारखा उत्तुंग नेता आमच्या पक्षाला लाभलेला आहे आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष असणं हे आमच्या पक्षाचं वैभव आणि ऍसेट जर असेल तर आम्ही पर्याय का शोधावा? पवार साहेबांनी हा महाराष्ट्र उभा करण्यामध्ये जेवढं योगदान दिलेलं आहे त्या माध्यमातून पवार साहेबांना मानणारा एक वर्ग जो महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आहे आणि ते पवार साहेबांच्या विद्वत्तेवर कष्टावर आजपर्यंतच्या परिश्रमातून आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना जर त्याची रॉयल्टी आम्हाला मिळत असेल तर आम्ही आज पवार साहेबांनाच आम्ही अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मान्य करतो. ठीक आहे, एक उमेश घोंगडे यांनाही यावरचं मतप्रदर्शन करू द्या. उमेश घोंगडे आहेत आपल्यासोबत, उमेश घोंगडेही याबद्दल मतप्रदर्शन करतील. उमेशजी, शक्य एखादा माणूस हा राष्ट्रीय अध्यक्ष होणं राष्ट्रवादीचा जो आडनावानं पवार नाही, पवार घराण्यातला नाही असा असेल तर कोण माणूस आहे जो राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो? प्रसादजी, मला असं वाटतं आपण 95 ते 2000 या दरम्यान जर आपण पाहिलं असेल, मला वाटतं 90 ते 95 या दरम्यान, तर सीताराम केसरी
वर्ष मागे पुढे होत असेल, पण या दरम्यान सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते आणि त्या काळात पुढे काय झालं, त्यांचं अध्यक्षपद कसं गेलं आणि पुन्हा ते गांधी घराण्याकडे कसं आलं, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. हे झालं काँग्रेसचा देशव्यापी राष्ट्रीय मोठा पक्ष आहे. पण शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा तेलंगणामधला तो जो पक्ष आहे, या सगळ्यामध्ये घराणीशाही आहे. आणि आता उमेश पाटील असं म्हटलं की शरद पवार आता उत्तुंग नेतृत्व आहे, त्याबद्दल वाद नाहीये. पण खरोखरच शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांचा या लोकांच्या व्यतिरिक्त वेगळा अध्यक्ष होणं आजच्या परिस्थितीत तरी शक्य नाहीये. आणि या पक्षांची जी ओळख आहे, तुम्ही मागाशी म्हटलं तसं, की घराणेशाही किंवा एका माणसाचा, एका परिवाराचा पक्ष, अशीच ओळख आहे. पण मग शरद पवार मग असा दावा केला जातो जेव्हा उमेशजी पाटील असं म्हणतात की होय शक्य आहे, एखादा माणूस वेगळा अनपेक्षित रित्या सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. तुमच्या लेखी हे राष्ट्रवादीत घडणं शक्य नाही, पण जर समजा तसा दावा कोणी करत असेल, तसा कोण माणूस आहे जो राष्ट्रीय अध्यक्षपदी असू शकतो? प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत का? जयंत पाटील राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत का? छगन भुजबळ होणार आहेत का? आता उमेशजी पाटलांनी त्याचं उत्तर खरं दिलं होतं की शरद पवार हे देशाचे नेते आहेत, ते उत्तुंग नेतृत्व आहे, त्याबद्दल वादच नाहीये. त्यामुळं ते असताना आता दुसरा अध्यक्ष पक्षाचा होणं कुणी शक्य नाहीये असं ते बोलताना म्हटलेले आहेत. आणि तुम्ही म्हटलं तसं पवार साहेब असताना दुसरं कुणी होणं शक्य नाही. आणि मग त्याचा दुसरा अर्थ असा होतो की पवारच पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात, दुसरं कुणी होऊ शकत नाही, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. मग या निमित्तानं पटकन गणेश हाके आपल्याला बोलतं करतो. गणेशजी, तुम्ही ज्या वेळेला घराणेशाहीच्या विरोधामध्ये लढण्याच्यासाठी मैदानात उतरण्याची घोषणा करता आहात, लोकसभेच्या निवडणुकीला 2.5 वर्ष बाकी आहेत, या पुढच्या 2.5 वर्षात काय काय होणार आहे? आणि बघा, 2 गोष्टी आहेत की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमचा नंबर 1चा जर शत्रू कोण असेल तर राष्ट्रवादी आहे, हे उघड आहे. पण राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण करणं त्यांचं सुरू आहे, की आपल्या बरोबर पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चुकीच्या पद्धतीची आघाडी करून शिवसेनेसारख्या की जी त्यांची सुरुवातीपासूनची विरोधक असलेल्या त्या पक्षाला बरोबर घेतलं. त्यांना बरोबर घेऊन संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या करतात. काँग्रेस सारख्या सहयोगी पक्षाला सुद्धा बरोबर घेऊन त्यांना काँग्रेस पक्षही संपवायचा आहे, शिवसेना संपवायचा आहे आणि एकमेव अशा पद्धतीचं जे काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधक म्हणून राष्ट्रवादी एकमेव आपण राहायचं आहे. आणि सत्ता कशा पद्धतीने आपल्याला पुढे मिळवता येईल याचा एक विचार राष्ट्रवादीच्या एकूण पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या एकूण त्यांच्या याच्यामध्ये पुढच्या राजकारणाच्या एका दिशा ठरवण्याच्या दृष्टिकोनातून तो त्यांचा, मला असं वाटतं माझं जे काही म्हणणं आहे ते आपल्याला लक्षात येईल. काय मग याच्यातला मुद्दा असा एक छोटा आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न आहे गणेशजी. राष्ट्रीय पातळीवर तुम्हाला काँग्रेसला संपवायचंय, राज्य पातळीवर तुम्हाला राष्ट्रवादीला संपवायचंय, राष्ट्रवादीला काँग्रेसला संपवायचंय, राष्ट्रवादीला शिवसेनेला संपवायचंय, असा तुमचा दावा आहे. ह्या संपवासंपवीमध्ये उरणार कोण आहे शेवटी? म्हणूनच म्हटलं तुम्हाला की हे त्यांना असं वाटतंय की आपण शिवसेना संपवली की आपण राहू, काँग्रेस संपवलं की आपण असं राहू. पण हे त्यांचा काय त्याला म्हणतात ना की ते फार त्यांची वेगळ्या पद्धतीची ती काय त्याला व्यूहरचना आहे. आणि मला असं वाटतं की ती व्यूहरचना महाराष्ट्रामध्ये ती यशस्वी होणार नाही. याचं कारण असं आहे की घराणेशाहीच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं माननीय पंतप्रधानांनी परवा वक्तव्य केलेलं आहे ती या घराणेशाहीला लोक कंटाळलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर एकूण सगळ्याच ठिकाणी कंटाळलेले आहेत. आता लोक त्याचा असा अर्थ घेतात की भारतीय जनता पार्टी प्रादेशिक पक्ष संपवायला निघालेली आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष संपवायला निघालेली नाहीये, आम्हाला घराणेशाही संपवायची आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा या लोकशाहीचा त्याला उपभोग घेण्याची किंवा त्या लोकशाहीमध्ये त्याला त्याचं स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी देण्याचा हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. यातला एक धागा पकडतो आणि पटकन वैजंतीजींना बोलतं करतो. वैजंतीजी, मुद्दा प्रादेशिक पक्षांपर्यंत येऊन ठेपला आणि त्यात सगळ्यात महत्वाचा जो संघर्षाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्रात आपल्याला अधोरेखित करावा लागेल. नाव घराणेशाहीचं असलं, भारतीय जनता पार्टीच्याकडून घराणेशाहीच्या निमित्तानं प्रादेशिक पक्ष हे लक्ष होत आहेत का हा एक मुद्दा जरी असला तरी पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये 2 प्रमुख प्रादेशिक पक्षच एकमेकांच्या विरोधात आहेत हे विसरून चालणार नाही. राष्ट्रवादीनं शिवसेनेला सोबत घेऊन शिवसेनेचं नुकसान केलं की स्वतःचंही नुकसान करून घेतलं?
नाही, आता ह्याच्यात मध्ये महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन शिवसेनेला बरोबर घेतलं, जे अनैसर्गिक खरं म्हणाल तर युती होती आणि त्यांचे आणि काँग्रेसचे अनेक विषयांवर मतभेद होते, तरी पण मिनिमम प्रोग्रामच्या ह्यानी त्यांनी ती महाआघाडी बनवली आणि सरकार स्थापन केलं. पण आपण बघितलं असेल की या 2.5 वर्षाच्या काळात सुद्धा राष्ट्रवादीचाच वरचष्मा हा सरकारवर राहिला. मगाशी आपण अजितदादांबद्दल चर्चा करत होतो, तर कारण की मुख्यमंत्री जे होते उद्धव ठाकरे त्यांनी 2.5 वर्षात मंत्रालयात पाऊलही ठेवलं नाही. त्यामुळे अजितदादा पवारांनीच ही सत्ता सगळी राबवली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे नंतर आता जेव्हा आता शिंदे गटाचं सरकार स्थापन झालंय, शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार जेव्हा स्थापन झाले तेव्हा आता हे एकमेकांपासून वेगळे झाले. जरी ते किती म्हणाले की आम्ही पुन्हा महाविकास आघाडी म्हणून येऊ, परंतु येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे दिसून येईल की त्यांचं एकमत होणार नाही. जागा आताच्या घडीला तरी तसं होताना दिसत नाही, कारण ते समोरासमोर तरी येऊन सांगतात की आपण एकत्रच लढायचंय. अर्थात मुंबईत काही शिवसेना त्यांच्याबरोबर युती करणार नाही. बाहेर काय करेल एकदा पटकन उमेशजींच्याकडून जाणून घेऊयात. उमेश पाटील आपल्या सोबत आहेत. मी प्रश्न उमेश घोंगडे यांना विचारलाय. 2 उमेश असल्यानं गडबड होऊ शकते. उमेश घोंगडे, आपण सांगावं, महाराष्ट्रात सत्तेच्या नंतर सुद्धा 2 प्रादेशिक पक्ष सोबत येऊन निवडणुका लढतील का? मला असं वाटतं प्रसादजी, मुंबईमध्ये शिवसेनेच्या सोबत राष्ट्रवादी गेली तरी राष्ट्रवादीची फारशी ताकद मुळात मुंबईत नाहीये. पुणे, पिंपरी चिंचवड, एकूण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी आहे. मुंबईमध्ये कदाचित ते शिवसेनेला मदत करू शकतील, पण मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि एकूण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते शिवसेनेबरोबर कितपत राहतील याबद्दल मला शंका आहे. कारण मध्ये एक पवार साहेबांचं एक वक्तव्य होतं, स्थानिक पातळीवरती त्यावेळी विचार केला जाईल असं ते म्हटले होते. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्ट्रॉंग आहे, सशक्त आहे, त्या ठिकाणी ती शिवसेना सोबत घेईल असं मला वाटत नाहीये. आज सत्तेत असताना देखील पुण्यामध्ये पुण्याचे त्यांचे जे शहराध्यक्ष आहेत ते एकत्र लढण्याऐवजी राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढावं या विचाराचे होते, कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे. आता सत्ता गेलेली आहे, त्यामुळे आता शिवसेनेला ते कितपत सोबत ठेवतील मुंबई वगळता पश्चिम महाराष्ट्रात, याबद्दल मला शंका वाटते. ठीक आहे, एक पटकन उमेश पाटील यांच्यासाठीचा प्रश्न आहे. उमेशजी, आता परिस्थिती वेगानं बदलतीये आणि टप्प्याटप्प्यावर कशा प्रकारे आताचे प्रादेशिक पक्ष हे एकमेकांच्याच विरोधात उभे राहत आहेत हे आपल्याला दिसतंय. भविष्यात सुद्धा तुम्हीच आपापसात लढत राहाल, भाजपाचं निम्म काम तुमच्याच हातून होऊन जाईल का? मग 2 विषय आता आपण चर्चेला घेतले. एक पहिलं म्हणजे हाके म्हणाले की आता आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहेत आणि महाराष्ट्रातल्या घराणेशाहीबद्दल ते बोलले. म्हणजे आता इथून पुढे देवेंद्र फडणवीस यांना त्यांना बाजूला ठेवावं लागेल, नारायण राणेंच्या मुलांना त्यांना बाजूला ठेवावं लागेल, गावितांच्या मुलीला त्यांना बाजूला ठेवायला लागेल, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या दोन्ही मुलींना त्यांना बाजूला ठेवावं लागेल, विखे पाटलांच्या सुजय विखेंचा राजीनामा घ्यावा लागेल आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना घरी बसा म्हणून सांगावं लागेल. त्यामुळे अशा पद्धतीचं जे आहे त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर ते कायम राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरा प्रश्न जो आहे, दुसरा विषय जो होता तो राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचा. महाविकास आघाडी ही सत्तेमध्ये असतानाही होती आणि आजही ती अस्तित्वात आहे. आज तुम्हाला विधानसभेमध्ये महाविकास आघाडी किती एकसंघ आहे याचं चित्र आपल्याला सगळ्यांना दिसलेलं आहे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्रितरित्या सामोरं जाईल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी एकत्रितरित्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आपले उमेदवार देईल. आणि भविष्य काळामध्ये आता जर निवडणुका जर झाल्या तर काय चित्र असेल ते अनेक सर्व्हे मधून समोर आलंय. उलट आमची अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीने ताबडतोब आता निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत आणि त्या निवडणुका ह्या आता लगेचच घेतल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे जनमत नेमकं कुणाच्या बाजूने आहे हे निश्चितपणे स्पष्ट होईल. आमच्यामधली जी वेळेची मर्यादा आहे, आपण पटकन सांगावं, जी आव्हानात्मक स्थिती समोर ठेवली गेली आहे त्यात परीक्षा द्यायला आपण तयार आहात का? आपला पक्ष तयार आहे का? नाही उमेशजी, मी आपला त्यांनी जे म्हटलं की भारतीय जनता पार्टीतल्या या पर्टिक्युलर आमच्या नेत्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या मुलींच्या बद्दल जे बोलले, मी सुरुवातीपासून माझं म्हणणं असं आहे की मी सुरुवातीलाच माझा मुद्दा स्पष्ट केला होता की घराणेशाही याचा अर्थ त्या पक्षाच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे पक्ष ही घराणी त्याला मी घराणेशाही ऐकून घ्या मला. उमेश पाटील साहेब, नाही राज शरद पवार साहेब तळायात तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत
ऐकून घ्या मला नाही, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो पक्षात चालणार नाही, परंतु विधानसभेत लोकसभेत चालेल घराणेशाही. अशी सोयीनुसार असते का? महाराष्ट्रातली आमची अनैसर्गिक युती आणि तुमची पिढीची पिढी काश्मीरमध्ये झालेली ती नैसर्गिक युती. अरे वा, म्हणजे भारतीय जनता पार्टी कोणाच्या मालकीची नाही, शरद पवारांच्या मालकीची राष्ट्रवादी पार्टी आहे ना. आता मला सांगा की तुम्ही ज्या पद्धतीने अजितदादांच्या संदर्भात सुद्धा बोललात, प्रसादजी मी तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला म्हणजे माझं भाकीत असं समजा तुम्ही, किंवा माझा तो अंदाज समजा. पुढं मला सांगतो की अजित पवारांना तुम्ही आता म्हणालात त्या वाईट दिवस येणार आहेत, आणि सुप्रिया सुळेच ह्या पुढे तुम्हाला सांगतो की ते जे म्हणतो उमेश पाटलांना ते पटो न पटो, पण पुढच्या नेत्या पुढचं सगळं काही जे असेल ते मिळणारं मोठं स्थान असेल ते सुप्रिया सुळेच असेल ही मला आमच्या पक्षाचं काय ठरणार आहे? भारतीय जनता पार्टी माझं मत व्यक्त केलंय मी उमेश पाटील. मला स्वतःला जे वाटतं ते मी व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं तुम्ही अजित दादांना म्हणजे कॉर्नर करता आहात, ज्या पद्धतीनं पार्टी त्यांचं म्हणजे एकूण त्याला ह्युमिलेशन हा शब्द मी वापरणार नाही, पण ज्या पद्धतीनं त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंतच तुम्ही त्यांना विचारता आहात किंवा त्यांना मान सन्मान देत आहात, पण खऱ्या अर्थाने याच्यावर एक उत्तराची संधी उमेश पाटील यांना निश्चित मिळेल. वेळ मर्यादा आहे, पण तत्पूर्वी राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत असलेल्या दोघांची पटकन प्रतिक्रिया घेऊयात. प्रत्येकी 30-30 सेकंद पटकन. वैजयंतीजी, आपल्याला असं वाटतं की वेळ आली त्यावेळेला, म्हणजे जेव्हा भविष्यात जर समजा वेळ आली नेतृत्व कोणाचं या मुद्द्याची राष्ट्रवादीत, तर तेव्हाचा निर्णय काय असेल? वैजयंती कुलकर्णी, आपलं निरीक्षण आधी, त्याच्यानंतर उमेश घोंगडे बोलणार आहेत. जेव्हा केव्हा वेळ येईल नेतृत्व बदलाची, तेव्हा मला वाटतं पहिला प्रेफरन्स हा सुप्रिया सुळे यांना मिळेल. आणि उमेश घोंगडे, आपलं निरीक्षण काय आहे? मला असं वाटतं की संधी कुणाला मिळेल हे त्यावेळेचे नेते ठरवतील, पण नॅचरल जस्टिस ज्याला आपण म्हणू, कामाच्या आधारावरती, गुणवत्तेच्या आधारावर, तर तो अजित पवारांनाच मिळायला हवा असं मला वाटतं. मिळायला हवा असं आपल्याला वाटतं. मिळेल कोणाला हा खरा कळीचा प्रश्न आहे. उमेश पाटलांकडे याचं उत्तर निश्चित असेल. पक्षातले तुम्ही सुद्धा उमेशजी एक जुने, जाणते आणि खोलवर रुजलेले नेते आहात. अहो, तुम्ही जी चर्चा करताय ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व उद्याच्याला उमेश पाटलांकडे पण येईल. क्या बात आहे, आमचं अभिनंदन. आत्ताच अभिनंदन घेऊन टाका. आत्ताच तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झाल्याचं अभिनंदन घेऊन टाका. व्हाल त्यावेळेला पहिली मुलाखत मला द्या, एवढंच मी म्हणेन. फक्त उमेश पाटील हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आम्हाला बघायचे आहेत. कसं आहे की जर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील ते सांगतायत ते, अहो ज्या पक्षामध्ये पवार साहेबांनी स्वतः घराणेशाहीचं जर एवढं आज आपण चर्चा करतोय, तर त्यांना महाराष्ट्रामध्ये पहिला अध्यक्ष स्वतःच्या कुटुंबातला करता आला असता. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला सत्ता आली, पहिला उपमुख्यमंत्री पदाचं पद मिळालं, त्यावेळेला स्वतःच्या कुटुंबात देता आलं असतं. त्यांनी त्यावेळेला भुजबळ साहेबाला उपमुख्यमंत्री केलं, नंतर आर आबाला उपमुख्यमंत्री केलं, आणि एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर ज्या वेळेला सर्व आमदारांची आणि पक्षाची स्वीकृती झाली, तेव्हा अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळं एखाद्या राजकीय पक्षामध्ये जोपर्यंत त्या पक्षातले प्रतिनिधित्व करणारे जे घटक असतात, मग त्याच्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, पक्षाचे जे संघटनात्मक प्रमुख असतील, यांची स्वीकृती मांडणी आपण करतात. मला वेळेच्या मर्यादेमध्ये थांबावं लागतंय, पण एक पटकन 30 सेकंदात सांगा. तुम्ही वारंवार असं सांगता आहात की बरोबर तवा गरम झाल्यावर निर्णय घेणं, या पद्धतीचं राजकारण आपण राष्ट्रवादीत पाहिलं, आणि योग्य वेळेला योग्य नेतृत्व म्हणून अजित पवारांना संधी दिली. आता अशाच पद्धतीनं भविष्यात सुद्धा योग्य वेळेला योग्य निर्णय म्हणून अजित पवारांना संधी मिळेल का, तेव्हाही त्यांना परीक्षा देत बसावी लागणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष आहे. जरी पक्षामध्ये पवार साहेबांच्या कुटुंबातले घटक म्हणून अजितदादा असले, तरी सुद्धा कर्तृत्व सिद्ध करून अजितदादा असतील, सुप्रियाताई असेल किंवा रोहित पवार असतील. रोहित पवार हे बारामतीमधून नाही लढले, ते कर्जत सारख्या मतदारसंघामध्ये जाऊन स्वकर्तृत्वानं लोकशाही मार्गानेच निवडून आले ना. शेवटी निवडून येण्याला महत्व आहे, जनतेची स्वीकृती महत्वाची आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये ज्याच्यावर पार्टीमधल्या सदस्यांचा आणि पूर्ण पार्टीचा सर्वाधिक विश्वास असेल, त्याच्याकडे पार्टीचं नेतृत्व असेल. आणि या निमित्तानं आपण पक्षात लोकशाही असेल असा एक सूतोवाच सांकेतिक पद्धतीने केलंय. धन्यवाद. वेळ मर्यादेमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी. इतरही सर्व मान्यवरांचे चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.